हॅलो, गुड मॉर्निंग. मी डॉक्टर प्रज्ञा. खूप साऱ्या पेशंट्सच्या रिक्वेस्ट आल्या होत्या मला की दिनचर्या कशी असावी आयुर्वेदानुसार. तर आयुर्वेदामध्ये दिनचर्येचे संहिताकारांनुसार बरेच व्हेरिएशन्स आहे. पण त्यातलं एक बेसिक जे शरीरासाठी चांगलं आहे फॉर ऑल प्रकृती वाईज बऱ्याच गोष्टी बदलतात. पण एक ब्रीफिंग मी छोटीशी दिनचर्या जी तुम्ही रोज फॉलो करणं फार गरजेचं आहे ती मी सांगते. जसं की आज सकाळी लवकर उठणे, सूर्योदयाच्या अगोदर उठणे हे फार इम्पॉर्टंट आहे. सूर्योदयाच्या अगोदर उठल्यानंतर मग मी उपाशीपोटी काय घ्यायला पाहिजे माझं ब्रश वगैरे झाल्यानंतर. तर ते डिफरन्स आहे प्रत्येक प्रकृतीनुसार की मी गरम पाणी घेऊ, लिंबू पाणी घेऊ, लिंबू मध पाणी घेऊ की काहीच नको घेऊ. अकॉर्डिंग टू दॅट यू नीड टू कन्सल्ट युअर आयुर्वेदा फिजिशियन टू अंडरस्टँड. त्यानंतर तुमचं मलविसर्जन वगैरे हे व्यवस्थित व्हायला पाहिजे बिकॉज दिस इज द बेसिक एक्सक्रीशन विच इज रिअली इम्पॉर्टंट फॉर युअर बॉडी. शरीरातून सगळे विषारी द्रव्य बाहेर फेकले गेले पाहिजेत. नंतर विच आय फॉलो, गरम पाणी पिते आणि त्यानंतर मी माझे योगा करते. योगा, एक्सटेंडेड योगा, तुम्ही कुठल्याही फॉर्म ऑफ योगा करू शकता. हठ योगा, पॉवर योगा, तुमचे सूर्यनमस्कार आहेत. सकाळी कोवळ्या उन्हामध्ये ते करणं फार गरजेचं आहे. त्यानंतर तुमचं दंतधावन आहे, गंडूश आहे. तर ह्या गोष्टी आयुर्वेदात सांगितलेल्या आहेत की तोंडामध्ये आपण काही काढे किंवा काही स्नेह असतो ते धारण करतो. त्यानंतर जे दात घासतो ते कशाने घासायला पाहिजे. ह्या खूप छोट्या बेसिक क्रिया आहेत की ज्या कोणालाही पॉसिबल आहे फॉलो करणं. सो यू कॅन फॉलो दिस. पण रेग्युलर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे की त्याचा फायदा का नाही होत, तर कारण तुम्ही ते कन्सिस्टंट करत नाही. सो जेव्हा तुम्ही एकदा दोनदा करणार तेव्हा तुम्हाला त्याचा फायदा नाही मिळणार. तुम्हाला जर त्याचा लॉंग टर्म इफेक्ट हवा असेल तर रोज कन्सिस्टंट रेग्युलर ते पॅटर्न्स फॉलो करणं, तरच तुम्हाला त्याचा फायदा मिळेल. सो सकाळी लवकर उठणे, सूर्योदयाच्या अगोदर उठणे, तुम्ही गरम पाणी पिणे, मल विसर्जन हे खूप चांगलं व्हायला हवं. त्यानंतर तुमचे योगा, त्याच्यानंतर प्राणायाम, त्यानंतर तुम्हाला जर त्याच्या एक्सटेंडेड फॉर्म जसं मी सांगितलं की बंद किंवा क्रिया हे काही करता येत असेल क्रियायोग तर ते करा, ते शिकून घ्या. त्याच्याने खूप छान तुमच्या शरीरातले टॉक्सिन्स बाहेर पडतात. टॉक्सिसिटी आयडेंटिफाय करण्याचं सगळ्यात मेन आहे तुमची जिव्हा. जेव्हा तुमच्या जिभेवर व्हाईट कोटिंग खूप जास्त प्रमाणात असतं, दॅट इज द इंडिकेशन ऑफ युअर टॉक्सिक इनसाइड द बॉडी, टॉक्सिन्स इनसाइड द बॉडी. सो ती निराम असायला पाहिजे. म्हणजे जिभेवर खूप सारा पांढरा थर, व्हाईट थर नसायला पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही हे रोज करतात, जेव्हा तुमची बॉडी ही टॉक्सिक फ्री व्हायला लागते तेव्हा तुमची जिभेवरचा जो कोटिंग असतो, व्हाईट कोटिंग, तो आपोआप कमी व्हायला लागतो. सो खूप भूक लागू देणे आणि त्यानंतर हे तुमचे जे सकाळच्या क्रिया आहेत त्या झाल्यानंतरच तुम्ही हलका आहार करणे प्रकृतीनुसार आणि ऋतूनुसार. दिस इज व्हॉट इज द बेसिक दिनचर्या. याच्यामध्ये अजून खूप गोष्टी आहेत सांगण्यासारख्या, पण एवढं जरी बेसिक तुम्ही केलं तरी पण विच इज गुड फॉर युअर बॉडी. थँक्यू सो मच.